आज साईडवरती एवढी धूळ होती, जेसीबीच्या शेजारी जेवढे पण जण उभे राहिले होते ते सगळे पांढरे शुभ्र झाले होते. नमस्कार, मी सुजित आणि 100 की जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता एवढे दिवस ब्लॉग का आले नाही हे कुणीच विचारायचं नाही. एकतर माझ्या आधीच फाटून हातात आलेली आणि ती शिवता शिवता एवढे दिवस निघून गेले. 2 मार्चला मेवण्याचं लग्न होतं, त्या संदर्भात आम्ही सोलापूरला 2-3 दिवस मुक्कामीच होतो आणि आज साईडवरती पहिलाच दिवस होता. आणि साईडवरती गेल्यानंतर आकाशदानी सगळ्या लेवल प्रॉपर चेक केल्या होत्या, पण कंपनीवाल्यांचा डिसिजन चेंज झाला. त्याच्यामुळे आकाशदाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले. त्याला म्हटलं टेन्शन कशाला घेतो, मी आलोय ना, आता सगळं व्यवस्थित करून देतो. मशीन चालू केले, लेवल करायला चालूच केलं होतं, त्याच्यात मशीन कुई कुई करायला लागलं. घेतलं ग्रीस गन हातात आणि ग्रीस मारायला चालू केलं, त्याच्यात पण ग्रीस संपलं. आधी एक काळ होता जेव्हा हेल्पर सोडून कुणीच ग्रीस गनला हात लावत नव्हता आणि आत्ताचा काळ असा आलाय की ऑपरेटर सोडून दुसरं कुणीच ग्रीस गनला हात लावत नाही. आणि त्यात आधी लोकांना बायका भेटत नव्हता, आता लोकांना ऑपरेटर पण भेटत नाहीये. त्यात सगळं कामाचं नियोजन लावता लावता दुपार झाली आणि भूक तर भरपूर लागली होती. मग मी आणि आकाशदास जेवण करायला गेलो होतो. त्यात आमच्यासोबत शैलेश पण आला होता. शैलेश आमच्या कंपनीतला सगळ्यात मोठा विसरभोळा माणूस आहे. जेवण केल्यानंतर जरा बॉडीमध्ये एनर्जी आली होती. म्हटलं सगळं काम आता पटापट संपून टाकू, पण कसलं काय, फायरवाल्यांची कसली तरी मीटिंग चालली होती. यांची मीटिंग बघितल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे लोकांना आग लावायला शिकवायला नाही लागत, फक्त आग विझवायला शिकवायला लागतं. संध्याकाळी लेवल फायनल झाल्यानंतर थोडासा मुरुम कमी पडला होता आणि जो पण मुरुम स्टॉकमध्ये होता तो सगळा एकदम कोरडा पडलेला होता. तो मुरुम मी लेवल करायला वापरला आणि सगळ्या साईडवरती सगळा स्वर्ग करून टाकला. कंपनीच्या साहेबांपासून आमच्या लेबरपर्यंत सगळे असे पांढरे शुभ्र करून टाकले होते. संध्याकाळी एकदा फायनल लेवल परत एकदा चेक केली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण घरी निघून आलो.